नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस्ट प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कांद्यासाठी नेमके कोणते तणनाशक आहेत आणि कोणते नव्याने मार्केटमध्ये आलेले आहेत की ज्याचे रिझल्ट चांगले आहेत। तर मी तुम्हाला चांगलेच 3 ते 4 प्रकारचे तणनाशक सांगणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे कळवू शकता। नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। तर आता याआधी पण मी कांद्याच्या तणनाशकसाठी भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, तर तेही तुम्ही चेक करू शकता। आणि आज पण नव्याने बनवत आहे की म्हटलं चला आता भरपूर शेतकऱ्यांनी गावरान कांद्याची लागवड केलेली आहेत आणि काही व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचत नाही, तर म्हटलं चला आजचा पण व्हिडिओ आपण सविस्तरमध्ये बनवू की किती प्रमाण घ्यायचं आहे औषधांचं आणि कोणते औषधं हे आपल्याला घ्यायचे आहेत। तर आता पहिलं औषध म्हणजे गोल आणि टर्गा। तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या परिचयाचं आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे गोल आणि टर्गा। तर हेच तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे घेऊ शकता किंवा आणखी पण मी सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतंही एक औषध घेऊ शकता। तर तुम्हाला गोल आणि टर्गा सुपर हे जे औषध आहे याचे रिझल्ट चांगले आहेत, तर हे तुम्हाला घ्यायचं आहे। आता गोलचं प्रमाण जे आहे हे घेत असताना तुम्हाला प्रतिपंपासाठी 20 ml असं घ्यायचं आहे आणि टर्गा सुपर हे जे औषध आहे याचं प्रमाण तुम्हाला 35 ml प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे। तर कॉम्बिनेशनमध्ये याची तुम्हाला फवारणी ही करायची आहे, छानपैकी रिझल्ट याचे तुम्हाला येणार आहेत। तर हे झालं पहिलं कॉम्बिनेशन, पहिलं औषध। आता यानंतरचं मार्केटमध्ये उपलब्ध असणारं दुसरं औषध म्हणजे आजा। तर हे पण नव्यानेच मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि यामध्ये जे कंटेंट आहेत ते गोल आणि टर्गापेक्षा हे वेगळे आहेत। तर हेही तुम्ही घेऊ शकता। याचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी 40 ml असं घ्यायचं आहे। यामुळे छान प्रकारे तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट हे बघायला मिळणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, हे झालं दुसरं औषध। यानंतर मार्केटमध्ये अवेलेबल असणारं तिसरं औषध म्हणजे वनकिल। तर आता वनकिल हे जे औषध आहे जे गोल आणि टर्गा सुपरमध्ये जे कॉम्बिनेशन प्रेझेंट आहे तेच वनकिलमध्ये प्रेझेंट आहे। तुम्हाला वेगवेगळे सेपरेट औषधं घ्यायची यामुळे काही गरज पडणार नाही, तर तुम्हाला एकच औषधाची फवारणी यामध्ये करायची आहे। त्याचप्रमाणे डेकेल ही आहे, तर डेकेलमध्ये ही दोन्ही कंटेंट प्रेझेंट आहे ज्यामुळे गोल पानांचं तण असेल किंवा रुंद पानांचं तण असेल तर याचं संपूर्णपणे नायनाट होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे। तर एकतर तुम्हाला वनकिल घ्यायचं आहे किंवा डेकेल घ्यायचं आहे किंवा आजा घ्यायचं आहे किंवा गोल आणि टर्गा सुपरचं हे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही चारहीपैकी कोणतंही एक औषध घेऊ शकता। तर आता वनकिल हे जे औषध आहे, आता भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की वनकिल हे जे औषध तुम्ही सांगितलं आहे तर याचं प्रमाण नेमकं आपल्याला किती घ्यायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, वनकिल या औषधाचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी 40 ml असं घ्यायचं आहे। त्याचबरोबर जर डेकेलचं जर प्रमाण बघितलं आपण तर डेकेलचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी 30 ते 35 ml असं घ्यायचं आहे। यामुळे छानपैकी रिझल्ट तुम्हाला येणार आहेत। आता मार्केटमध्ये तुम्हाला या चारहीपैकी जेही औषध वेळेला उपलब्ध होईल ते तुम्ही घेऊ शकता। तर चला, या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील शेतीविषयक तर तेही नक्की मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा। नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून कांदा उत्पादक सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला, भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये।